हा घ्या भाजीपाला. पाणी आणा बरं. हो आते ना. हा. हा घ्या. बरं आता चहा का ग? बाप्पा आजकाल हे असं विचारलं जाते, आता चहा लागण काय? तुम्हाला कोणी काही सांगितलं काय काय येईल कमी चहा द्या म्हणून? आजपर्यंत तुम्ही कोणाचं ऐकलं का? 1 लिटर पाण्यात आंघोळ करायची ते त्यांनी सांगितलं आणि तुम्ही 3 लिटर पाण्यात आंघोळ केली. बर आपलं ते जुनं काय जुनं? आपल्या घरात तर झुरळ नाही. आपण ते कंट्रोल पेस्ट कोट केलं. पेस्ट कंट्रोल. हो तेच ते. मी नाही पेस्ट कंट्रोल केलं असतं तर बरं झालं. आता देशभरात पेस्ट कंट्रोल होणार आहे. अहो मी आपल्या घरातलं आपल्या वंशाचं झुरळ म्हणतोय मी. आपल्या पोरावर तुम्ही झुरळ म्हणता. अहो एकुलता एक आहे तो आणि त्याने तुम्ही झुरळ म्हणता. मग तुम्ही कोण? मी नाही बाई झुरळ गिरळ. तरुणपणी मीही बेरोजगार होतो. हा नाही थोडा, कारण मला व्यवस्थेला प्रश्न विचारायचा सुचलत नाही. त्या काळात असा सोशल मीडिया नव्हता ना, आणि ते माहितीचा अधिकारही नव्हता. त्यामुळे अन्यायाला वाचा फोडणारा मी झुरळ झालोच नाही. दुसऱ्या माध्यमातून व्यवस्थेला प्रश्न विचारले तेव्हा तेव्हा मला कुणी झुरळ म्हणजे म्हटलंच नाही. तुमचा मुलगा झुरळ म्हणजे तुम्ही झुरळच ना? नाही, मला असा न्याय मागताच आला नाही. मला हे झुरळ होताच आलं नाही. मुलाच्या जन्माला तुम्हीच कारणीभूत आहे ना. तो झुरळ म्हणजे तुम्ही. अहो थांबा, मुलाच्या जन्माला झुरळच कारणीभूत आहे. म्हणजे म्हणजे मी माझ्यावर तुम्ही लांछन लावता. थांबा, तसं नाही. हा तुम्ही समजता तसं नाही. आपलं लग्न झालं तेव्हा तू कोळी होतीस. मला अंगाला हात लावू द्यायची नाही. हात लावला का तू दूर पळायची. अरे हनीमूनला गेलो तर तू मला शिर्डीचं दर्शन, अष्टविनायक याचं दर्शन घेतलं आणि आपण कोरडेच घरी परत आलो. तुला आठवते, एक दिवस पाऊस पडत होता. तू मला पांघरून मागितलं, मी तुला चादर दिली आणि त्या चादरीवर एक झुरळ होतं आणि त्या झुरळ पाहून ती दचकली आणि मला मिठी मारली. आणि मग एक झुरळ झालं. अहो त्यावेळी ते झुरळ नसतं तर हे झुरळ झालंच नसतं. बर कुठं आहे आपलं झुरळ? झोपलाय. आता भर दुपारी? हो रात्री आंदोलनातून आला, मग आता तो 10 वाजता झोपला. असं पाहिजे. झुरळ झालं म्हणून काय झालं? रात्रभर जागरण भर दुपारी झोपत पाहिजेच त्याला कसा झोपते तो. काय झालं? आपल्या झुरळासोबत इतके सारे झुरळ. दूर हो. या वयात दुसरं झुरळ जन्माला घालणं परवाना नाही आपल्याला.
बघ एवढे झुरळ आपल्या घरात आले कुठून? हा प्रश्न आपण व्यवस्थेला विचारायलाच पाहिजे. हे एवढे झुरळ आले कुठे?